सुप्रभात. चहा आणि गाणी. 22 फेब्रुवारी आहे आज. सकाळीच घरी आलो आहे आणि कालची व्हिडिओ अजून एडिट व्हायचे. आज काहीतरी प्लॅन आहेत पण नक्की नाही आहे, त्यामुळे मी सांगत नाही आहे. जसं नक्की होईल तसं तर तुम्हाला पुढे तुम्ही पाहालच जर तसं झालं तर. आणि प्लॅन नक्की झालेला आहे. तर जसं तुम्ही पाहिलेलं आहे की तिकीट काढलेलं आहे आचार्य प्रल्हाद केशव आते रंगमंदिर येथे. नियम व अटी लागू. आता या नाटकाबद्दल मी ऐकलं खूप आहे, पण ॲक्च्युली कशावर बेस्ड आहे काही स्टोरी आहे मला अजिबात माहीत नाही. त्यामुळे माझ्यासाठी थोडा एक सरप्राईज एलिमेंट असणार आहे. गेलो होतो तेव्हाच मला असं कळालं की वरवरच्या वधवरचा 8 मार्चला पुन्हा एकदा आचार्य प्रल्हाद केशव आते रंगमंदिर येथे शो आहे. तर कल्याणच्या आसपासचे जर कोणी असतील तर तुम्हाला आणखी एक संधी मिळालेली आहे, कारण त्यानंतर US दौरा आहे. त्या US दौऱ्याच्या आधी जे मोजके शो आहेत त्यातला हा एक असणार आहे. आणि दुपारच्या जेवणासोबत विरंगुळा म्हणून दिल दोस्ती दोबारा. मी झालेलो आहे तयार नियम व अटी लागूच्या प्रयोगासाठी. 4:30चा प्रयोग आहे, 2:45 वाजले, थोडा वेळ आहे अजून. पोचलेलो आहे आतरेच्या पार्किंगला. शंकरशन कराडे आणि अमृता देशमुख यांच्या मुख्य भूमिकेचं हे नाटक आहे. लेखक शंकरशन कराडे आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. आज बॉसने मला ऑफिसमध्ये हेड मसाज दिला त्यामुळे फ्रेशच वाटतंय. सोशल मीडियावरती आपण सगळे आहोत. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत, आमचं पेजही आहे. आम्ही स्वतंत्र पण आहोत व्यक्ती, तर तिथे तुमचं म्हणणं आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या मताची वाढ बघू. तर नियम व अटी लागूचा प्रयोग संपलेला आहे आणि कलाकारांना भेटता नाही आलं, कारण शंकरशन कराडेंनी विनंती केली की त्यांची तब्येत खराब आहे. त्यामुळे तेवढा आपण त्यांना स्पेस नक्कीच देऊ शकतो. आणि प्रयोगाबद्दल बोलायचं झालं तर मी एवढंच म्हणेन की मी ठरवून गेलो होतो, ठरवलं नव्हतं काय, ब्लँक. मी रिव्ह्यू नव्हते बघितले, मी काय विषय वगैरे काहीच नाही. जस्ट शंकरशन कराडेचं नाटक आहे म्हणून तिकीट काढलं आणि 100% सांगतो की वर्थ होतं. नाटक प्रेमी असाल नसाल एक ट्राय तर नक्कीच देऊ शकता. बाय. भेटूयात नवीन काहीतरी घेऊन लवकर.